हे क्लासेसवाल्यांचा फायदा होईल. का फायदा होईल तर जी काही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे या ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा सगळा पॅटर्न या क्लासेसच्या जे काही हे आहेत क्लासेसवाले आहेत त्यांना हा सगळा ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा पॅटर्न समजलेला आहे आणि त्यामुळे ते टेस्ट सिरीज वगैरे काढून किंवा काय करून जर एक्झाम पुढे जर गेली, आता जर एक्झाम ते कृषीचे विद्यार्थी म्हणतात की केवळ 15 दिवस एक्झाम पुढे घ्या आणि आचारसंहितेच्या अगोदर एक्झाम घ्या, परंतु जर असं घडलं तर हे शक्यच नाही आहे. कारण का तर 15 दिवसासाठी जर एक्झाम आपण पुढे घ्यायचं ठरवलं तर ते सगळं करत करत 1 महिना प्रोसेसिंगला लागणार आहे, फॉर्म भरून घ्यायला लागणार आहे, पुन्हा फॉर्ममध्ये करेक्शन करायला 1 महिना लागणार आहे. त्यातली त्यात आयोगाची आपली एकदम VIP वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा जर तुम्हाला अनुभव आलेलाच आहे की ती किती ॲक्टिव्हपणे काम करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर कमीत कमी 2 महिन्याचा वेळ लागणार आहे आणि 2 महिन्यामध्ये इलेक्शन होणार आहेत, इलेक्शनच्या आचारसंहिता लागणार आहेत आणि हा जर कार्यकाळ बघितला तर कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा होणार आहे आणि 3 ते 4 महिन्यामध्ये हे क्लासेसवाले भरमसाठ पैसा कमवणार आहेत.